आणि बाहेरचे लोक महाराष्ट्रात आग लावण्याचं काम करतायत अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्यावरती निशाणा साधलेला आहे। काड्या करणं हा भाजपचा उद्योगच बनलेला आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। आमच्या भाषेला विरोध नाही, त्याच्या सक्तीला विरोध आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। हिम्मत असेल तर दुबेंनी मुंबई पुण्यात येऊन बोलावं असं वसंत मोरे यांनी हातात बांबू घेऊन एक प्रकारे इशाराच दिलेला आहे निशिकांत दुबे यांना। निशिकांत दुबे यांनी आव्हान दिल्यानंतर आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे वसंत मोरे आक्रमक झाले। हातामध्ये त्यांनी बांबू घेत निशिकांत दुबे यांना थेट आव्हान दिले, तुम्ही मुंबई पुण्यात येऊनच दाखवा असा बांबू दाखवत त्यांनी थेट इशाराच दिलेला आहे। त्यांचं काड्या घालणं हा उद्योगच आहे आणि इकडे येऊन त्यांनी बघावं की आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही, पण भाषेच्या सक्तीला विरोध आहे। त्याच्यामुळे तुम्ही उगाचच भाषिक वाद इकडे करू नका। आमच्याकडे सगळे आनंदाने राहत आहेत, तर त्याच्यामुळे हे सगळे जे काही बाहेरची लोक आहेत हे इकडे आग लावण्याचा प्रयत्न करतायत। त्यांनी त्यांचं घर बघावं, त्यांचा पक्ष जो मेलेला आहे तो पक्ष जिवंत होतोय का बघावं। ते लोणीकर म्हणाले ना, शेतकरी आमचेच कपडे घालतो, आमच्याच बापाने दिले आहेत। यांना इतका माज आलाय ना की आता नशीब म्हणत नाही की मराठी माणूस जो जेवतो मुंबईत आणि ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, औरंगाबादमध्ये, नागपूरमध्ये, गावागावामध्ये ते आमचेच पैसे जेवणं बंद करा। हा माज आहे, हा राजकीय माज आहे, ही राजकीय मुजोरी आहे आणि हे कोणालाच आवडत नाही। हे त्यांचं बोलणं आहे, हे राजकीय सोडून द्या, माझं सोडून द्या, कोणालाही असलं बोलणं आवडत नाही कोणाचं तरी की तुम्ही माझ्या पैशावर जगता। कोणी कोणाच्या पैशावर जगत नाही, प्रत्येकजण आपल्या घामाच्या कमाईवर जगत असतो। महाराष्ट्रातला मराठी माणूस जर दुबेंसारख्या लोकांच्या जीवावरती जगत असेल तर मला वाटते की त्यांनी त्यांच्या लोकांना तिथून एक निरोप पण द्यावा की बाबा तुम्ही महाराष्ट्रामध्ये धंदे करू नका, ते जिकडे आहेत त्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी दुबेंनी त्यांना व्यवसाय उपलब्ध करून द्यावेत। तुमचीच लोक इकडे आले, आमच्या मराठी माणसाचे धंदे व्यवसाय लोक घेतात आहे। मला वाटतं की ह्या लोकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिला जो 4th क्लासमध्ये तिथून येऊन इथं जो व्यवसाय माणूस करतो ना, त्या माणसाला विचारावं की बाबा मी जी पोस्ट करतोय, मी जे बोलतोय हे मी बोलू का, त्यांचीच लोक त्यांना प्रसाद देतील, आमची गरज पण पडणार नाही। हे बघा, जे निशिकांत दुबे, जर मला काही या संदर्भात मी अजून वक्तव्य ऐकलेलं नाहीये, निशिकांत दुबे जर अशा पद्धतीत जर वक्तव्य करत असतील तर त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो। निशिकांत दुबेंनी आधी स्पष्ट करावं त्यांना बिहार सोडून झारखंडला का जावं लागलं, ते बिहारचे आहेत, ते झारखंडला का गेले, आधी त्यांनी ते सिद्ध करावं, त्याचं उत्तर द्यावं, त्यानंतर त्यांनी मराठी माणसं